श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, साप्ताहिक राशी भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत. 1 ते 8 तारखेपर्यंत तुमच्या राशीमध्ये काय घडणार आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा माझ्या आवाजामध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मेष राशी 1 तारखेपासून संपूर्ण दिवस चांगला कसा जाईल ते पहा, कारण या दिवशी चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे या दिवशी निर्णय घेऊ नका. बाकी दिवसाच्या कालावधीमध्ये चांगला असेल तेव्हा तुम्ही तुमचे मत मांडू शकता व निर्णय घेऊ शकता. चांगल्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय यशस्वी होतात हे मात्र विसरू नका. त्यामुळे घाई न करता विचारपूर्वक काम करा. चांगले काम करण्यासाठी जरी उशीर लागत असला तरी थोडे थांबा, पण धीर धरा. व्यवसायात भागीदारी करवयास हरकत नाही, मात्र नियम पाळा. नोकरदार वर्गाला ज्या तांत्रिक अडचणी वारंवार येत होत्या त्या दूर होतील. खर्च कमी करा. शेजाऱ्यांना मदत कराल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी व्हाल. प्रकृती साथ देईल. तुमचा शुभ अंक आहे 29-30. महिलांसाठी कामामध्ये व्यस्त राहाल. वृषभ राशी दिनांक 1 ते 8 तारखेपर्यंत दिवस फारसा चांगला नाही. या दिवसामध्ये तोंडावर ताबा ठेवा. कोणतेही काम करताना काळजी घ्यावी लागेल. ज्या कामाला वेळ लागणार आहे असे वाटत असेल त्या कामाला नेमका उशीर होईल. त्यामुळे तुमचं काम वेळेत होणार नाही. काम वेळेत न झाल्यामुळे कामाचा व्याप वाढेल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नियोजनाला महत्त्व द्या, म्हणजे काम फसणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसामध्ये चांगल्या गोष्टीची सुरुवात होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. सध्या नोकरदार वर्गात कामात मन लागणार नाही. खर्च कमी करा. तुम्हाला या आठवड्यामध्ये जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबाची काळजी घ्याल. शारीरिक मानसिक स्वास्थ्य जपा. तुम्हाला शुभ अंक आहे 28-1. महिलांनी स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहाल आणि स्वतःची काळजी घ्या. आता पाहूया मिथुन राशी. मिथुन राशी प्रयत्न वाढवा. 1 जानेवारी ते 8 जानेवारी अशा दिवसात तारेवरची कसरत करायला लावणारे दिवस आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोणावर अवलंबून राहू नका. त्यामुळे काम वेळेत आणि लवकर कसे पूर्ण होईल याचे जास्त प्रयत्न करा. नेहमीच सकारात्मक गोष्टीचा विचार करा. इतरांशी बोलताना शब्द जपून वापरा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसाच्या कालावधीत चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये घेतलेले निर्णय योग्य. व्यवसायिक दृष्टीने सक्षम बनाल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा करण्याचे पुण्य पदरी पडेल. कुटुंबातील हेवेदेवे दूर होतील. मानसिक ताणतणाव घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक आहे 30 आणि 3. कार्य सफल होईल. कर्क राशीसाठी कार्य सफल होईल. 2 तारखेला दुपारनंतर व 3 तारखेला संपूर्ण दिवस 1.5 दिवस कसरतीचा आहे. या दिवसामध्ये कोणतेही काम करताना विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही. इतरांचीही मते ऐकून घ्यावी लागतील. त्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. आपले मत इतरांना ऐकून घ्यावे असे वाटत असेल तर आपला मुद्दा शांतपणे मांडणे हेच योग्य राहील. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसामध्ये कार्य सफल होईल. व्यवसायात खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाचे काम सुरूच राहील. आर्थिक प्रश्न मिटतील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्रमैत्रिणींशी सलोखा वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृतीची काळजी घ्या. योग साधनेला महत्त्व द्या. तुमचा शुभ अंक आहे 1 आणि 4. आता पाहूया सिंह राशी. दिनांक 1 रोजी एकच दिवस सोडला तर बाकी कालावधी चांगला राहील. चांगल्या दिवसामध्ये फार संघर्ष करावा लागणार नाही. कमी वेळेत काम पूर्ण होतील. ज्या ठिकाणी आपल्याला इतरांच्या मदतीची अपेक्षा असते अशा ठिकाणी ती मदत लवकर मिळते. त्यामुळे काम करायला त्रास होत नाही. उलट कामातील उत्साह वाढतो. हीच ती संधी आहे. या संधीचं सोनं करा. आळस बाजूला सारावर. आपले काम आधी पूर्ण करून घ्या. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. मित्रमैत्रिणींशी मनोरंजन होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्यावर लक्ष द्या. शुभ तारीख आहे 4 आणि 5. आता पाहूया कन्या राशी. कन्या राशीनं आहार सांभाळा. दिनांक 1 हे संपूर्ण दिवस 1 व 2 हे 2 दिवस दुपारपर्यंत असे 2.5 दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसात एक घाव 2 तुकडे करायला जाल तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. म्हणून कोणतेही निर्णय घेताना घाई करायची नाही. धीर कमी करू नका. धीर सोडू नका. एवढे मात्र लक्षात ठेवा, कामाचा व्याप वाढला आहे की त्रास होतो. त्यामुळे कामाच्या बाबतीत पक्के नियोजन करा, म्हणजे वेळेत काम पूर्ण होईल. बाकी दिवसाचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसात कामाचा उत्साह चांगला वाढेल.
व्यवसायात आवक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन काम करण्याची जबाबदारी दिली जाईल. आर्थिक व्यवहार जपून करा. तुमचा शुभ अंक आहे 2 आणि 3. तूळ राशी, संयम ठेवा. अष्टस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्यावेळी सप्ताहामध्ये असे भ्रमण असते त्यावेळी नेमका विरोधी घटना घडायला लागतात. याचा त्रास तुम्हाला होईल. मग उलट प्रतिक्रिया दिल्या जातील आणि गोष्टी अंगलट येतात. त्यापेक्षा कामात उशीर होणार आहे हे गृहीत धरून चला, म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा, म्हणजे नुकसान होणार नाही. कोणी काय करावे काय करू नये यासाठी कोणाला सल्ला देत बसू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष घालू नका. व्यवसायात गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाचे कामाकडे लक्ष देणे हिताचे राहील. आर्थिकदृष्ट्या कोणताही व्यवहार करताना भान ठेवा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. घरगुती वातावरण चांगले राहील याची काळजी घ्या. मानसिक शारीरिक स्वास्थ्य जपा. तुमचा शुभ अंक आहे 6 आणि 7. वृश्चिक राशी, जानेवारी असा आहे 4 दिवसामध्ये कालावधी चढ उतार असणार आहे. त्यामुळे कालावधीत तुमच्या तोंडावर ताबा सुटणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण असे वातावरण असते की तुम्हाला माहीत गोष्टी उरकून काढायला फार जोर येतो आणि तुम्ही स्वतः त्रास करून घेता. तेव्हा असे काही न काही करता शांत राहून आपल्याला हा आठवडा काढायचा आहे. इतरांनी विषय काढला तरी सुद्धा विचार करून बोला, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. एखादे काम जरी कमी करा, पण कोणतेही काम घाईघाईमध्ये करू नका. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाच्या वरिष्ठांना आदेशानुसार कामाचे नियोजन करावे. आर्थिक व्यवहार करताना फसणार नाही त्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आरोग्याची काळजी घ्या. स्वास्थ्य जपा. तुमचा शुभ अंक आहे 1 आणि 7. धनु राशी, 1 व 2 जानेवारी आणि 3 जानेवारी असे अनुकूल नाहीत. या दिवसात तुमचे विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. या दिवसात तुम्ही जे म्हणाल ते पूर्व दिशा असे होणार नाही. या गोष्टीचा तुम्हाला राग येईल. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असे होत नसते. सध्या मात्र तसे होणार नाही. रागावर नियंत्रण ठेवायला शिका. वादविवाद टाळा. इतरांचा आदर करायला शिका. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसामध्ये चांगले काम पूर्ण होईल. यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. व्यवसायात भागीदारी करार करताना विचार करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठाचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक काटकसर करणे योग्य राहील. समाजसेवेची आवड निर्माण होईल. मुलांचे गोड कौतुक कराल. आहाराचे पथ्य पाळा आणि पाणी भरपूर प्या. तुमचा शुभ अंक आहे 3 आणि 4. मकर राशी, पर्यायी मार्ग मिळेल. 2 व 3 जानेवारी असे 2 दिवस शुभ नाहीत. या दिवसामध्ये कोणतेही धाडस करणे त्रासाचे होईल. म्हणजे या गोष्टी सध्या आवश्यकता आहे अशा गोष्टींना प्राधान्य देऊ नका. जी जबाबदारी आपल्यावर झेपणार नाही अशी जबाबदारी घेऊ नका. बोलताना तोंडावर ताबा ठेवा. काही गोष्टीची अडचण जरी वाटत असली त्यासाठी पर्यायी मार्ग मिळेल. बाकी दिवसाच्या कालावधीत चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मक गोष्टी घडतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात कुठे ना कुठे तरी मनामध्ये एक खंत वाटत होती, ती खंत सध्या वाटणार नाही. आर्थिक बाबीची परिस्थिती उत्तम असेल. मुलांचे कौतुक करार. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. उपासना फळाला येईल. आरोग्य चांगले राहील. तुमचा शुभ अंक आहे 6 आणि 7. कुंभ राशी, सध्या ग्रहमानाची साथ उत्तम आहे. जे काम हाती घ्याल ते पूर्णत्वाला न्याल. धाडसी निर्णय घ्याल आणि यशस्वी होतील. आपल्या कामाची इतरांना मदत घ्यायची नाही हे मात्र तुम्ही तुमच्या मनाशी ठाम ठरवून ठेवाल. याप्रमाणे काम कराल. कामात यश मिळेल. प्रत्येक गोष्टी आपलेच खरे ते करण्याची वेळ आली नाही पाहिजे असेच तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाहीत. तुमचे मत इतरांना पटणार असेल. इतरांनी त्यांनी काहीही सल्ला देऊ नये. तुम्हाला जे पटणार आहे तेच तुम्ही करा. व्यवसायात गुंतवणूक चांगल्या प्रकारे करा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत अडथळे जाणवणार नाहीत. आर्थिक ताणतणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे नेतृत्व खंबीरपणे राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल. धार्मिक कार्याची आवड राहील. प्रकृती उत्तम राहील. तुमच्यासाठी शुभ दिन आहे 1 आणि 2. मीन राशी, या आठवड्यात सर्व दिवस चांगले आहेत. चिंता करण्याची गरज नाही. काही गोष्टीचा प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश मिळत नव्हते. सध्या तुमच्या या प्रयत्नाला यश मिळणार. तुमचे उद्दिष्ट ठरवले आहेत ते गाठाल. त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येईल. मागील अनुभव तुम्ही विसरला नाही. त्यामुळे कामाची गती आली. निर्णय घेताना मनामध्ये जी द्विधा अवस्था होत होती ती आता होणार नाही. व्यवसायात नुकसान होणार नाही. फायदा कसा होईल याकडे मात्र लक्ष द्या. नोकरदार वर्गात कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक लाभ होईल.
समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळेल, नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होतील, जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जाल, मानसिक समाधान तुम्हाला लाभेल. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ मी राशी भविष्याचे सोडत असते. माहिती आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.